मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, associated by Sahyadri Publication. प्रेक्षक नमस्कार. विधानसभा निवडणुकीचं वारं सध्या जोरात वाहत आहे. नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये आपण सध्या आलेलो आहोत. या विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून उमेदवारी करत असलेले विक्रमसिंह पाचपुते आपल्या सोबत आहेत. किरण आपलं नमस्ते. नमस्ते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचपुते कुटुंबाकडून कोण उमेदवारी करणार असा सुरुवातीला तो प्रश्न होता, तो चर्चेत होता आणि प्रतिभा अक्कांचं नाव पक्षाकडून जाहीर झालं. त्याच्यावर प्रतिभा अक्कांनी त्यांची भूमिका मांडली आणि पक्षाने आपल्याला उमेदवारी दिलेली आहे. निवडणूक मध्यावर आलेली आहे. एकूण मतदारसंघातलं वातावरण आणि एकूण परिस्थिती काय वाटते? हे मतदारसंघातलं वातावरण एकदम उत्कृष्ट आहे. म्हणजे आता माझा बराचसा मतदारसंघाचा गावभेटीचा दौरा झालेला आहे. आम्ही दिवसात कमीत कमी 10 ते 15 गावाशी रोज भेटतोय. अनेक कार्यकर्त्यांशी, जनतेशी संपर्क करतोय आणि उत्स्फूर्त प्रतिसाद जाणवतोय. म्हणजे ही निवडणूक खरं तर जनतेने हातात घेतलं म्हटलं तरी चालेल, अशा परिस्थितीचं वातावरण आज मतदारसंघामध्ये दिसतंय. कोण पाचपुते कुटुंबाकडून आपण स्वतः उमेदवार म्हणून प्रोजेक्ट झाला, पक्षाने आपल्याला संधी दिली. समोर जे 2-3 उमेदवार आहेत तर त्यांच्या सभा, आरोप प्रत्यारोप चालू आहे. या सगळ्या याच्यात विक्रम पाचपुते जे 2013 पर्यंत विक्रम पाचपुते जिल्ह्यातील जनतेने पाहिले, ते विक्रम पाचपुते आणि आताचे विक्रम पाचपुते याच्यामध्ये खूप मोठा फरक जाणवतो. नाही, बदल होत असतो ना. मुळात म्हणजे काय असतं की शेवटी व्यक्ती जर आपण आपली तुलना झाडाशी केली तर ते झाड तसं कधीच राहत नाही. परिस्थितीनुसार झालेले घाव त्या झाडावरती दिसतात, वाढलेले त्याचे जे काही काय म्हणणार पारंब्या असतील किंवा फांद्या असतील त्या वाढतात, आकार वाढलेला असतो. अनेक पावसाळे दुष्काळी सहन केलेले असतात. 2014च्या निवडणुकीला विक्रमसिंह पाचपुते लोकसभेचे उमेदवार असणार असं जवळपास अंतिम चित्र तयार झालेलं होतं. ऐनवेळी काही निर्णय झाले, काही निर्णय तुम्हाला घ्यावे लागले, काही पक्षाने घेतले असतील त्यावेळेच्या राजकारण आणि त्यावेळेची राजकीय परिस्थिती. त्यावेळेस तुम्ही दादा पालकमंत्री होते आणि त्यावेळेस लोकसभेचा एक नवा चेहरा, तरुण चेहरा म्हणून जनतेसमोर जाणारा चेहरा होता. मी मगाशी म्हटलं तसं त्यावेळेचे विक्रम पाचपुते आणि आताचे विक्रम पाचपुते खूप फरक आहे. परंतु मग याच्या जोडीने माझा पुढचा प्रश्न असा आहे की त्यावेळेची राजकीय परिस्थिती आणि आत्ताची राजकीय परिस्थिती. त्यावेळेसही तुम्ही निवडणुकीच्या मैदानात जवळपास उडी मारणार होता, ऐनवेळी थांबण्याचं नाही झालं. आता तुम्ही प्रत्यक्ष निवडणुकीत आहात. त्यावेळेचा श्रीगोंदा तालुका आणि आत्ताचा श्रीगोंदा तालुका विक्रमसिंह पाचपुते या नवख्या तरुणाला कसा वाटतो? नाही, मुळात काय एक तर मीच तुम्हाला विचारेल किंवा त्यावेळी विक्रम पाचपुते आता नक्की चांगलं आहे का वाईट आहे? तो चांगलाच बदल आहे. मुळात काय होतं, माझा जो वैयक्तिक अनुभव म्हणजे मी असा म्हणणारा कार्यकर्ता आहे की राजकारणाची सुरुवात आपण किती काही म्हणलं तर राजकारणामध्ये कष्ट हे जितकं महत्त्वाचं आहे तितकं संधी मिळण्यासाठी तुमचं नशीबही महत्त्वाचं आहे. तुम्ही योग असतील तर गोष्टी जुळून येतात राजकारणामध्ये. पहिली संधी ही तुम्हाला नशिबाने मिळते, त्यानंतरची संधी आपण ठरवली पाहिजे किती काळ टिकवायची. तसं पाहिलं तर मला 2014ला आपण तयारी करत होतो. दुर्दैवाने त्यावेळेस परिस्थिती तशी झाली नाही, संधी आपल्याला मिळाली नाही. पण हताश नव्हता, आम्ही काम करत राहिलो आणि त्यावेळेस जे काही संघटन कौशल्य मी शिकलो होतो किंवा जे काही अनुभव आला होता त्याचा आज फायदा होतोय. आणि मुळात म्हणजे काय की तालुक्याची परिस्थिती बदलत गेली. त्यावेळेसचा श्रीगोंदा तालुका, त्यावेळेस सक्रिय असणारे नेते मंडळी श्रीगोंद्यातले, आत्ताचे, ह्यात बराच फरक आहे. आणि मुळात अशी परिस्थिती आहे की कोणतीही निवडणूक ही परत त्याच मुद्द्यावर होऊ शकत नाही. जसं म्हणतात ना की एका तिकिटावर एकदाच पिक्चर पाहता येतो, तशी निवडणुकीची पद्धत आहे. एका मुद्द्यावर निवडणूक एकदाच होऊ शकते आणि प्रत्येक निवडणूक ही वेगळ्या पद्धतीने करावी लागते आणि निवडणुकीच्या पद्धतीने आम्ही करतोय. आणि मधल्या काळामध्ये श्रीगोंद्यामध्ये ज्या काही गोष्टी होत्या म्हणजे 2014ला जे आम्ही अनुभवलं होतं, 14ला अशी अडचण व्हायची की आम्ही सत्ताधारी पक्षात होतो, नाही आदरणीय दादा सत्ताधारी पक्षात होते, स्वतः मंत्री होते, तरी काही कामाला मर्यादा असायच्या. पण आता ज्यावेळेस मंत्रिपद नसताना सुद्धा ह्या मागच्या 2-2.5 वर्षामध्ये आम्ही इतका निधी या मतदारसंघामध्ये आणलाय. मग तसं तो श्रीगोंदा तालुक्याचा सुवर्णकाळ म्हणलं तरी चालेल मागच्या 2.5 वर्ष.
आणि ह्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये इतका निधी ह्या मतदारसंघात आल्यामुळे आजचा श्रीगोंदा, आजची परिस्थिती ही आम्हाला खूप वेगळी जाणवते. जनतेत गेल्यानंतर जनतेकडनं जे ॲक्सेप्टन्स आलेला आहे, हा ॲक्सेप्टन्स खूप वेगळा आहे. आणि तो ॲक्सेप्टन्स आधी होता की नाही याच्यावर चर्चा करण्यापेक्षा आज खूप चांगला आहे, हे आम्ही खात्री 2014च्या त्या दरम्यान एक आपल्यावर साखर कारखान्याच्या अनुषंगाने काही आरोप झाले, कारखाना अडचणीत आणण्याचं काम झालं. ते हा सर्व इतिहास जरी झालेला असला तरी आजही लोकांच्या समोर ते प्रश्न येत आहेत आणि त्याच्यावर मात करून मागची 2019ची निवडणूक दादांनी जिंकली. आज पुन्हा निवडणुकीला तुम्ही सामोरे जात असताना तो प्रश्न संपलेला आहे, परंतु दुसरा प्रश्न समोर आलेला की पाचपुते कुटुंबात फूट पडलेली आहे, असं जे काही वातावरण समोर आलेलं आहे. मुळात कसं आहे की श्रीगोंद्याच्या इतिहासात पाहिलं, आपण राजकारणात पाहिलं तर पाचपुते हे कुटुंब काय फक्त पाचपुते आडनावाचे लोक नाही आहेत. म्हणजे जे काही दादांनी राजकारण केलेलं आहे हे कुटुंबाच्या जीवावर जे म्हणतो ना आम्ही, कुटुंब म्हणजे आमच्यासाठी कार्यकर्ते आहेत. बरोबर. म्हणजे आज कार्यकर्ता कोणी घरी आला तर त्याचा आमच्यापेक्षा जास्त दादांवर अधिकार आहे. मग कुटुंब कोणाला म्हणायचं, तर ते कार्यकर्ते जागेवर आहेत. आमच्यातला एक व्यक्ती बाजूला गेला म्हणजे फूट नाही पडत कुटुंबामध्ये, आणि असा व्यक्ती बाजूला गेला की त्याला राजकीय पार्श्वभूमी काहीच नव्हती. मुळात काय आहे की एखादा खूप राजकीय प्रगल्भतेचा माणूस जर आमच्यातनं फुटून गेला तर ते राजकीय फूट समजू शकतो आम्ही. तर मुळात आज फूट काहीच नाही झालेली, आणि जे काही झालं ते फायद्यासाठी झालंय. आम्हीही म्हणणार आहोत, जे होतं ते चांगल्यासाठी होतं, नक्कीच चांगल्यासाठी झालेलं आहे. त्याचे परिणाम तुम्हाला दिसून येतीलच. म्हणजे उद्याच्या निवडणुकीमध्ये बऱ्याचशा गोष्टी दिसतील. त्या एक 4 दिवसांपूर्वी श्रीगोंद्यामध्ये शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची सभा झाली आणि दादांच्या आजारपणाबद्दल त्यांनी भाष्य केलं. त्याच्यानंतर प्रतिक्रिया उमटल्या, कार्यकर्त्यांच्याकडून आंदोलन झालं, जोडेमार आंदोलन झालं, हे स्वाभाविक आहे. परंतु त्या घटनेकडे आपण कसं बघताय किंवा राऊतांच्या त्या प्रतिक्रियेकडे काय झालंय, मुळात आता श्रीगोंद्याचा पराभव हा दिसायला सुरू झालाय महाविकास आघाडीला. पराभवाला बाप नसतो, पराभवाला कोणी जबाबदार नसतं, म्हणून हे आता जबाबदारी निश्चित करायचं काम सुरू झालंय. हेच संजय राऊत आदल्या दिवशी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या व्यंगाबद्दल कोणी बोललं म्हणून त्यांच्यावर टीका करतात, त्यांना ज्ञान पाजळतात. आणि दुसऱ्या दिवशी असं वेगळं काय होतंय की तेच संजय राऊत येतात आणि आमच्या मतदारसंघामध्ये बोलतात. त्यांना पराभव दिसायला लागलेला आहे, त्यामुळे ते पराभवाची सोय करून ठेवतात, बाकी काहीच नाहीये. उद्या पराभवाला कोणीतरी दिली पाहिजे जबाबदारी. हे मतदारसंघामध्ये दादा मंत्री होते, त्याच्यानंतर मधला एक 5 वर्षांचा कालावधी गेला, परंतु मतदारसंघामध्ये कामं झाली नाहीत ही ओरड दादा मंत्री असतानाही होती, मधल्या काळातही झाली, आताही पुन्हा तीच ओरड आहे. आणि 2 गोष्टी आहेत की कामं झाली नाही आणि झालेल्या कामांचा दर्जा नाही. राऊत त्यांच्या सभेमध्ये सुद्धा हेच याच्यावर ते काही मिनिटं त्यांनी त्याच्यावर घातली. या आरोपाकडं काय उत्तर तुमचं आहे? त्यात वस्तुस्थिती नाही आहे काहीच. मुळात दर्जा राखायचं काम हे सरकारचं आहे, प्रशासनाचं आहे, आणि ते त्याच्यावरती तंतोतंत काम चालू आहे. उलट आम्ही आमच्या कार्यकर्त्यांची एक सेपरेट यंत्रणा सांगितलेली आहे की तुम्हाला ज्या ठिकाणी वाटतंय की सदरील काम खराब होत आहे, खात्रीशीर सांगा, आम्हाला कोणालाही पाठीशी घालायचं नाही, कारण आमचा इंटरेस्टच नाही आहे. आज आमच्या मतदारसंघात जे ठेकेदार काम करतात ते वेगवेगळ्या पक्षाचे आहेत. हे हास्यास्पद गोष्ट अशी होती की एका पक्षाच्या नेत्याने आंदोलन एका रस्त्यावरती केलं होतं, त्या रस्त्याचा जो ठेकेदार होतो तो त्यांच्याच पक्षाचा पदाधिकारी होता. हे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी विड्रॉल केलं. पण चांगली गोष्ट एक झाली की आम्हाला ती सुधारणा करून घेतली आहे. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आम्ही काम करत असताना कोणालाही पाठीशी घालत नाही, कारण निधी एकदाच येत असतो आणि तो आल्यानंतर परत परत येत नाही. हा जनतेचा पैसा जनतेच्या विकासासाठी खर्च झाला पाहिजे. मुळात म्हणजे आत्ता अशी परिस्थिती आहे, विरोधकांकडे मुद्दाच काही शिल्लक नाही आणि विकासाचा मुद्दा म्हणायला सोपा जातो. तुम्हाला मी चॅलेंज देतो तुमच्या मार्फत सगळ्यांना, माझ्या विरोधकांनाही मी इथं ओपन चॅलेंज आहे, सगळ्या गावांची यादी आपण समोर ठेवू, त्यात विरोधकांनी गाव निवडायचं, त्या गावामध्ये आपण जाऊ सगळे मिळून, आणि त्या गावात काय कामं चालू आहेत हे मी सांगणार नाही, तिथला एखादा कार्यकर्ता सांगेल किंवा तिथली एखादी सर्वसामान्य जनतेतला व्यक्ती तुम्ही निवडायचा, तोही सांगेल पाचपुत्यांची कामं काय. इतकं मी कॉन्फिडन्सली सांगू शकतो. आणि हा कामांच्या दर्जाबाबत खरं तर विरोधक असतील किंवा त्या गावातली जी ग्रामस्थ आहेत, स्थानिक कारभारी मंडळी आहेत, तुम्ही आता जर सांगितलं की तुमचे काही यंत्रणेतली काही लोक आहेत की तुमचे समर्थक,
की त्या गावांच्या व त्या गावात चालू असलेल्या कामांचा दर्जा चांगला आहे किंवा नाही तपासतात आणि त्याच्यावर लक्ष ठेवतात. हे काम सर्वांचंच आहे असं वाटत नाही. सगळ्यांचंच हे त्यावेळी त्यांनी जर हे दुरुस्त आरोप करणार आहे. मुळात हे जे दाखवतात काय होतं, एखादा रस्ता खराब झाला हे दाखवलं जातं, पण तो रस्ता कोणत्या टेक्निकल कन्सिडरेशन्स पकडलेला आहे. आज जे काही ग्रामीण मार्ग आहेत किंवा नॉन प्लॅन रस्ते आहेत हे 10 टनासाठी डिझाईन केलेले असतात. 10 टनाची वाहतूक होईल अशा प्रकारचा रस्ता तुम्ही तयार केलेला आहे. रस्ता झाला असं विचार करू, तुम्ही ठेकेदारात तुम्ही उत्तम दर्जाचा रस्ता केला 10 टनासाठी डिझाईन. उद्या मी तिथला एखादा स्थानिक व्यक्ती आहे, माझ्याकडे हायवा आहे, असं एकही गाव नाही राहिलं श्रीगोंद्यात की जिथं हायवा नाही आहे. मोकळ्या हायवाचं वजन 17 टन असतं आणि शीग लावून जर त्यात माती भरली तर तो 50 टनापर्यंत जातो. मी माझा 50 टनाचा हायवा जर तुमच्या रस्त्यावरनं घातला, त्यात तुमची चूक आहे का? याचा अर्थ तुम्ही निकृष्ट काम केलंय का? याचा अर्थ लोकप्रतिनिधीने ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार केलाय का? चूक कोणाची आहे? शेवटी बोलण्यापेक्षा वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे आणि वस्तुस्थिती समजून जर खरंच चुका असतील ना, आपण चुकीच्या गोष्टीला शासन झालं पाहिजे ह्या मानसिकतेचं आमचं कुटुंब आहे आणि आमची पूर्ण तयारी आहे. मग ते कोणालाही असू द्या, तो आमच्याबरोबर असणारा एखादा व्यक्ती असेल किंवा बाहेरचा असेल. अशी परिस्थिती नाही. असं पूर्वी असं म्हणलं जायचं, पण आता अशी परिस्थिती की सगळ्या आज ओपन टेंडरिंग सिस्टीम आहे. ठेकेदार कोणीही कंट्रोल करत नाही. राज्यातला काही देशातला कुठलाही व्यक्ती येऊन काम करू शकतो. त्याची काम करण्याची तयारी आहे. ऑनलाईन टेंडर प्रोसेस आहे. फक्त आरोप करायला काहीच नाही आणि आरोप करायला त्यांना कळाले तर पाहिजे काय आरोप करायचे आहेत. नव्या पिढीचं नेतृत्व खरं तर तुम्ही करता. याच्या आधी दादांची पहिली निवडणूक जेव्हा झाली त्यावेळी तालुक्यातील जनतेने दादांना डोक्यावर घेतलं आणि ती निवडणूक केली. अशीच परिस्थिती आता देखील तुमच्या माध्यमातून तयार झालेली आहे. लोकांच्या, खास करून तरुणांच्या मोठ्या अपेक्षा या मतदारसंघातील तुमच्याकडून आहेत. या निवडणुकीच्या माध्यमातून सामोरं जाताना निवडून आल्यानंतरचं आपल्या समोरचे प्रथम 5 उद्दिष्ट काय असतील? व्हिजन आहे की हे मला या गोष्टी या तालुक्यातील मतदारांसाठी करायचे. हे मुळात काय झालंय, आमचा तालुका जो आहे श्रीगोंदा तालुका आणि जो नगरचे आमच्याकडे 2 गट आहेत. तर हा श्रीगोंदा नगर तालुका थोडासा भौगोलिकदृष्ट्या जर आपण नीट पाहिला तर आमचा हा सगळा रेन शॅडो बेल्ट आहे, म्हणजे पर्जन्य छायेखालचा प्रदेश. श्रीगोंद्यात जर पावसाळा थोडासा बाजूला राहिला तर श्रीगोंदा जिरायत तालुका आहे. पावसाळ्यावरती अवलंबून असेल तर श्रीगोंदा हा 100% जिरायत तालुक्यामध्ये त्याची वर्णावारी होऊ शकते. श्रीगोंदा बागायत फक्त आणि फक्त पाटपाण्यामुळे. त्यामुळे कोणी काही जरी म्हणलं की आम्ही सत्तेवर आलो की पाण्याचा प्रश्न संपेल, श्रीगोंद्यातला पाण्याचा प्रश्न हा कधीही संपणार नाही. श्रीगोंद्यातला पाण्याचा प्रश्न कधी भेडसवणार नाही, संपणार नाही, पण भेडसवणार नाही ही व्यवस्था आपण करू शकतो. ज्यावेळेस श्रीगोंद्यात पाण्याचं नियोजन हे उत्तम होतं त्यावेळेस अडचण राहत नाही. श्रीगोंदा तालुका जिरायत का बागायत हे कोण ठरवतं? श्रीगोंद्याचा लोकप्रतिनिधी. बरोबर. जर लोकप्रतिनिधी योग्य असेल तर त्या पंचवार्षिकमध्ये श्रीगोंदा तालुका हा बागायत असतो. जर लोकप्रतिनिधीला पाण्याचं ज्ञान नसेल तर त्या 5 वर्षामध्ये श्रीगोंदा तालुका हा जिरायत होतो. म्हणजे मागच्या 2014 ते 19 दरम्यान हा जिरायत जनता सांगेल, मी सांगायची गरज नाही. याचं उत्तर तुम्हाला जनता देईल. 14 ते 19, 99 ते 2004 ह्या वेळेस श्रीगोंद्याचं तुम्ही दरडोई उत्पन्न जरी काढलं शेतीचं, तुम्हाला तुमचं उत्तर मिळेल. कागद सांगतील, नंबर सांगतील. त्यावेळेस लोकांच्याकडून ज्या चुका झाल्या याची जाणीव जनतेला आहे. आज तुम्ही सर्वसामान्य जनतेला जर विचारलं की पाण्याचं नियोजन कोण करू शकतं, तर उत्तर पाचपुतेच येणार आहे. कारण खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात. अनेकांना कुठनं पाणी सुटतं इथनं सुरुवात. TMC QCX तर खूप लांबची गोष्ट झाली. कुठनं पाणी सुटतं इथनं सुरुवात आहे. नगर तालुक्यातील जे जिल्हा परिषद 2 जिल्हा परिषद श्रीगोंद्याला जोडलेले आहेत, नगर तालुक्यामध्ये साखळीचा पाणी योजनेचा एक प्रमुख विषय आहे ज्याच्यावर अनेकांनी निवडणूक केली. बरोबर. दादांनी देखील त्या विषयात लक्ष घातलं, परंतु तो विषय अजून मार्गी लागलेला दिसत नाही. ते साखळी योजनेबाबतची काय भूमिका? नाही, मुळात तो मार्गी लागलेला दिसत नाही असं नाहीये. ती प्रक्रिया सुरू आहे. म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस मागचं म्हणजे 2014 ते 19 सरकार होतं, आमचं महायुतीचं सरकार जे होतं, या सरकारमध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या कानावर आपण हा विषय घालून त्यावेळेस ते मुख्यमंत्री होते. आपण त्यांना विनंती केली होती, कारण हा चर्चेला विषय शेवटच्या टप्प्यात आला होता, आणि त्यांना विनंती करून त्याविषयी खासदारकीचे उमेदवार आदरणीय सुजयदादाजी विखे पाटील
हे स्वतः होते. त्यांच्या सभेमध्ये देवेंद्रजींनी शब्द दिला होता आणि त्या शब्द पाळून त्यांनी सुप्रमा मंजूर केली होती. मग मधल्या काळामध्ये खासदार साहेबांनी खूप प्रयत्न केला होता. दुर्दैवाने आमचं सरकार नव्हतं. आणि हे आज जे चर्चा करतात ते ह्या महाविकास आघाडीच्या सरकारने साखळी करायची असेल तर 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत जे दुर्लक्षित होतात. एक तर सगळ्यात महत्त्वाचं पाणी आरक्षण. पाणी आरक्षण आज म्हणतात काय की आम्हाला पाणी आरक्षण मिळू शकतं, पण ते कशाचं मिळणार आहे? ओव्हरफ्लोचं पाणी आरक्षण घेऊन करणार काय? मग आता साखळीची जी संदर्भात जो विषय आहे की ओव्हरफ्लोचं पाणी द्यायचं, हे आत्ता सध्या असं धोरण काहीतरी आहे का? मुळात काय होतं की ह्या 2 गोष्टी आहेत. एक पहिलं म्हणजे ही योजना टेक्निकली पॉसिबल आहे का, ह्या प्रश्नाचं उत्तर शोधणं गरजेचं असतं. शेवटी सरकार निर्णय घेत असताना तो काही एखादा मंत्री घेत नाही. त्याला हाय पॉवर कमिटी असते ज्याच्यामध्ये अनेक अधिकारी असतात. ह्या अधिकाऱ्यांना तो निर्णय घ्यावा लागतो आणि हा अधिकारी घेत असताना हे प्रेझेंटेशन झालेलं आहे. आत्ता काही गोष्टी अशा असतात की ज्या आपण जाहीरपणे जनतेकडे सांगू शकतो, काही गोष्टी अशा असतात की ज्या सांगता येत नाही, त्याला मर्यादा असतात, त्याला बंधनं असतात. तर आत्ता जे जनतेला सांगता येईल त्यानुसार साखळीचा सर्वे झाला आहे, त्याचा DPRही रेडी झालेला आहे. आता DPR रेडी होऊन त्यातल्या ज्या टेक्निकल बाबी आहेत याच्यावरती डिस्कशन चालू आहे. आणि हे सगळं जर करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचा डिंबेमानी जो बोगदा हा खूप महत्त्वाचा विषय आहे. हा जर झाला तर साखळी आणि कुकडी ह्या दोन्हीसाठी पाणी उपलब्धतेचा प्रश्न जो आहे तो तिथे बऱ्यापैकी निकाली निघतो, संपत नाही. आपला प्रश्न कधीही संपू शकत नाही, कारण नियोजन हाच पाणी प्रश्न सोडवण्याचा उत्तम उदाहरण असणार आहे. त्यामुळे श्रीगोंद्यातला पाणी प्रश्न जोपर्यंत श्रीगोंद्याचं रेन सायकल बदलत नाही, पावसाचं सायकल बदलत नाही, तोपर्यंत श्रीगोंद्याचा पाणी प्रश्न हा ज्वलंत राहणार आहे, कायम राहणार आहे. त्याला फक्त उत्तम नियोजन एवढंच एक उत्तर असणार आहे. आणि उत्तम नियोजन फक्त पाचपतीच करू शकतात. मी काय जनता खात्रीशीर सांगतो तुम्हाला. तुम्ही 10 लोकांना विचारा, आमच्या कार्यकर्त्यांना विचारा, विरोधी कार्यकर्त्यांना विचारा, जे कोणाचेच कार्यकर्ते नाहीत अशांना विचारा, तुम्हाला मेजॉरिटी लोक हेच सांगतील की पाण्याचं नियोजन फक्त आणि फक्त पाचपतेच करू शकतात. आणि ही चुणूक आम्ही कालच्या ओव्हरफ्लोच्या आवर्तनालाही दाखवलेली आहे. म्हणजे विसापूरच्या इतिहासात अनेक वर्षानंतर विसापूर ओव्हरफ्लो झालंय फक्त सिस्टमॅटिक नियोजन केल्यामुळे. आणि नुसतं ओव्हरफ्लो नाही झालं तर विसापूर धरणाचं ओव्हरफ्लोचं आवर्तन काढलंय आपण, खूप वर्षानंतर निघाले. आणि ते ओव्हरफ्लोचं आवर्तन काढल्यामुळे जे टेलची गावं होती, टेलचे शेतकरी होते ज्यांना विसापूरचं पाणी मिळत नव्हतं, त्यांना इतकं अमाप पाणी मिळालंय की ते नंतर आमच्याकडे आलते की पाणी बंद करायला सांगा वरनं. मतदारसंघामध्ये आपली लढत कोणाशी होती? विरोधकाशी. विरोधक कोणाला? शेवटी कसं आहे ती जनता ठरवणार आहे. आमची लढत विरोधकाशी आहे, आम्हाला निवडून येण्यासाठी आम्ही तयारी करतोय. तुम्ही विरोधकाशी लढत म्हणताय, समोर 2-3 उमेदवार जरी असेल तुम्ही कोणाचे नाव घेत नाही. हे सर्व एक आहेच आहे. पुढच्या काही दिवसामध्ये तुम्हाला दिसेल ऑलरेडी ह्यांच्या सेटलमेंट चालू आहेत. हे सगळे जर एक नसतील त्यांच्या रात्री बैठका का होतात? गुप्त बैठका खूप मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत आणि काही दिवसामध्ये तुम्हाला लक्षात येईल एक एक करून हे सर्वजण एका ठराविक उमेदवाराला पाठिंबा जाहीर करतील. अत्यंत महत्वाचा खुलासा किंवा बाब समोर विक्रम पाचपुते यांनी आणलेली आहे की विरोधक श्रीगोंद्यातले सर्व पाचपुतेंच्या विरोधात एक आहेत, रात्रीच्या बैठका करतायत. वाटतं श्रीगोंदेकरांनी याची नोंद घेण्याची गरज आहे. एकूणच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही नेत्यांच्या सभा होणार आहेत महाविकास आघाडीकडील. महायुतीकडून काही सभांचं नियोजन? ती आमची खूप चांगली सभा ज्योतिरादित्यजींची झालेली आहे, त्यामुळे आता परत आम्हाला सभेची गरज वाटत नाही. आम्ही यावेळेची निवडणूक सभेपेक्षा आम्ही फील्डवरती लढतो. आमचं प्रत्येक गावामध्ये. तुम्ही गाव भेटी मतदारसंघाचे जवळपास 3-4 दौरे तुमचे झाले, कसा प्रतिसाद वाटतो? उत्कृष्ट प्रतिसाद आहे. म्हणजे जनतेच्याही लक्षात आलेलं आहे की हे समोर जरी वेगळं चित्र प्रतिसाद दादांच्या निवडणुकीत किंवा त्याच्या आधीच्या 4 निवडणुका दादांच्या तुम्ही जवळून केल्या आहे त्याच्यापेक्षा चांगला वाटतो. हो, म्हणजे त्याची अनेक कारणं आहेत. म्हणजे मुळात सगळे विरोधक एक झालेत. श्रीगोंद्याची जनता म्हणजे आमच्या श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघातली जी जनता आहे खूप सुज्ञ आहे. तुम्ही जर चर्चा केली तर लक्षात येईल. दुर्दैवाने विरोधकांना ते वाटत नाही. इतकी सुज्ञ आहे, त्यांना सगळं दिसतंय, उद्याचे चित्र दिसतंय. श्रीगोंद्याचा इतिहास असा आहे, ज्या ज्या वेळेस श्रीगोंद्यामध्ये तिरंगी चौरंगी लढत झालेली आहे ही लढत फक्त आणि फक्त पाचपतांच्याच पथ्यावर पडलेली आहे. ह्याची जाणीव जनतेला आहे आणि परिस्थिती बदलायला लागलेली आहे. आणि मुळात नव्या उमेदीचा नवीन माणूस पाहिजे होता. आमच्याही कुटुंबाने नवीन माणूस दिलेला आहे.
नवीन चेहरा पाहिजे, आलेला आहे. नुसता नाहीये, अनुभव आहे. मागच्या 2.5 वर्ष आदरणीय पाचपुते साहेबांच्या पश्चात ज्या ज्या ठिकाणी त्यांचं प्रतिनिधी म्हणून मी जात होतो, हे जनतेला माहिती आहे. त्यात जे काही कामं आले त्यात काही नाही, फुल ना फुलाचं पाकळीसारखं माझा वाटा आहे त्यामध्ये. नाही, मतदारसंघामध्ये मी थोडं मागे जाईल की उमेदवारी अर्ज भरले अनेकांनी, काही विड्रॉल केले, त्यात काही प्रमुख दावेदार होते का मी लढणार असं सांगून, परंतु प्रत्यक्षात काहींनी माघार घेतली. ते महाविकास आघाडीकडील असतील किंवा अन्य असतील. या माघारी नाट्याकडे कसं बघताय तुम्ही? असं मॅनेज झालेले माघारी वाटतात की? मी माघारीच्या दिवशी आतमध्ये जे प्रिसाइडिंग ऑफिसर आहेत त्यांच्यासमोर होतो, मी आणि आई. आम्ही थोडं टेन्स्ड होतो, आम्हालाही माहीत नव्हतं आमच्यातलं कोण मागे घ्यायचं आहे, कोणाचा अर्ज ठेवायचा आहे. त्यावेळी जे काही चित्र दिसलं ते माझ्यासाठीच आश्चर्यकारक होतं. म्हणजे काय? एक उमेदवाराची माघार घेण्यासाठी एक राष्ट्रीय पक्षाचा जिल्ह्याचा पदाधिकारी येतो, ज्याची माघार होते तो वेगळ्या पक्षाचा आहे. माघार घेऊन ज्याला पाठिंबा देतो तो त्या राष्ट्रीय पक्षाच्या विरोधी विचारधारेचा आहे. म्हणजे हे सगळं चक्रावणारं होतं. ते चित्र इतकं वेगळं होतं आणि हे सगळं घडून आणणारा पडद्यामागचा कलाकार वेगळाच नेता आहे. त्यामुळे श्रीगोंदा जनता खूप सुज्ञ आहे. आणि हे सगळ्या प्रक्रिया टेंडर प्रक्रिया झाली असं वाटतं 100%. अहो, जाहीरपणे बोलतातच लोक. स्पॉन्टेनियस कसं असतं, कोणतेही उत्तर स्पॉन्टेनियस होतं. त्यांच्या आपापसातले जे स्पॉन्टेनियस उत्तर आले ते खोक्यांचे, नंतर सावरासावर करण्याचा प्रयत्न केला, पण जे स्पॉन्टेनियस उत्तर होतं ते खरी होती. नाही, मग आता तेच घनश्याम शेलार ते वेगळ्या भूमिकेतून आहेत की आता मला महाविकास आघाडीचाच प्रचार करावा लागेल, परंतु मी संगमनेरला जाऊन प्रचार केला, असं ते अशी ती भूमिका ते मांडतात. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न झाला. त्यांना जी भूमिका घ्यायची त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठरवावी. त्यात आम्ही आज मुळात म्हणजे कसं आहे, मी तुम्हाला आधीही सांगितलं की पाचपुते विरुद्ध 15 अशी लढत आहे या मतदारसंघामध्ये. हे जरी दाखवत असले आमचं आपापसात भांडण आहे, सगळे हे एकत्र आहेत. आज त्यांची लढाई जिंकण्यासाठी नाही, उद्या कोण 2 नंबर घेईल, कोण 3 नंबर घेईल याच्यासाठी चालू आहे. आणि हे मी नाही म्हणत, हे माझं मत नाही, हे सर्वसामान्य जनतेचं आज मत आहे, हे माझं मत नाही. एकूण 15 विरोधक आहेत, त्यातली त्यांची लढाई फक्त तेवढ्यासाठी चालू. हो, 100%. तुम्ही जनतेशी बोललात, तुम्हाला तसं उत्तर मिळते. निवडणुकीचा निकाल काय लागेल? सकारात्मक लागेल आमच्या बाबतीत. किती मतांचं मताधिक्य राहील? नाही, काय होतं बघा, राजकारणामध्ये विजय किती मतांनी झाला हा फक्त 8 दिवस चर्चा होता. बरोबर. विजय महत्वाचा आहे. 1 मताने झाला काय, 10,000नी झाला काय, विजय विजय असतो. आम्ही विजयाची तयारी करतोय. या निवडणुकीच्या निमित्ताने आपले वडील बबनराव दादा हे आजारी आहेत, ते घराच्या बाहेर पडत नाहीत, ह्या ज्या चर्चा चालू आहे, प्रत्यक्षात दादा फील्डवर फिरतायत? होय होय, 100%. काय झालं, त्यांची तब्येतीची अडचणी अशा आहेत की त्यांना ठराविक काळ आराम करावा लागतो दिवसातला, आणि त्यांची औषधं पुढे मागे झालं तर त्यांना त्रास होतो. बाकी त्यांचं रुटीन मेडिकेशन जर वेळेत राहिलं तर अडचण राहत नाही त्यांना. त्यांना बोलायला काही मर्यादा आहेत, पण बोलता येत नाही असं नाही. त्यामुळे ते स्वतः फिरत असतात. आणि मुळात कसं आहे की दादाच नाही, कोणी असू द्या, ज्या व्यक्तीला राजकीय अंग आहे असं म्हणून शांत बसू शकत नाही निवडणूक प्रक्रियेत. मग तो सर्वसामान्य एखादा छोटा ग्रामपंचायत सदस्य असू द्या किंवा देशाच्या सर्वोच्च पदावरचं व्यक्तिमत्व असू द्या, निवडणूक लागला राजकीय अंग असणारा व्यक्ती शांत बसू शकत नाही, मग तो साधा कार्यकर्ता असला तरी. दादांच्याकडे तुम्ही कसं बघताय? दादांच्यासाठी मुलगा म्हणून तुम्ही निवडणुका केल्यात, त्यांची उमेदवारी होती आणि तुम्ही त्यांच्यासाठी स्वाभाविक आहे, आणि ते की त्यांची निवडणूक तुम्ही केलेली आहे, आता दादा तुमची निवडणूक करतायत, कसं पाहता याच्याकडे? नाही, काय असतं शेवटी, म्हणजे आई वडिलांकडे ज्यावेळेस आपण पाहतो त्यांच्या डोळ्यात पाहतो, तो एक वेगळा एक हे काय, त्यांच्यासाठी पण स्वाभिमानाची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे. आणि तो स्वाभिमान अभिमान त्यांच्याही डोळ्यात दिसतो. शेवटी कसं असतं की मला अजूनही विश्वास बसत नाही की मी उमेदवार म्हणून जातोय. अनेकदा कधी कधी असं वाटतं की आपण एक प्रतिनिधी आहोत. आणि मुळात म्हणजे आज जी काही जनता विश्वास टाकणार आहे, आज मला जी काही संधी मिळेल याची मला पूर्ण जाणीव आहे. ही संधी विक्रम नावाला नसून ती विक्रम बबनराव पाचपुते या नावाला असणार आहे. त्यामुळं याची जाणीव आहे. जाणीव नाही असं अजिबात नाही, 100% जाणीव आहे. हा, संधी दिल्यावर त्या संधीचं सोनं करायचं जबाबदारी विक्रम पाचपुतेची असेल.
पण ही जबाबदारी विक्रम बबनराव पाचपुते ह्याच नावाला असणार आहे. खरं तर अत्यंत चांगला शेवट या मुलाखतीत झालेला आहे की उद्याचा या श्रीगोंदा तालुक्याचा मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून विक्रमसिंह बबनराव पाचपुते या नावाने मला काम करायला जास्त आवडेल, अशा प्रकारची भूमिका विक्रमसिंह पाचपुते यांनी मांडली. विक्रम बबनराव पाचपुते या नावाने विक्रम बबनराव पाचपुते या नावाने मांडलेली. आणि खरं तर त्यांनी त्यांच्या दादांच्या निवडणुका अनेक केल्यात आणि दादा या निमित्ताने आज सकाळी 6 वाजल्यापासून मतदारसंघात आहेत आणि इतका धडाडीने उमेदीने काम करणारे बबनराव दादा या मतदारसंघाला लाभले, ज्या पाठोपाठ विक्रमसिंह पाचपुते यांनी उमेदवारीचा वसा घेऊन मतदारांच्या समोर आलेले आहेत. या निमित्ताने आपण विक्रमसिंह पाचपुते यांच्याशी, विक्रमसिंह बबनराव पाचपुते यांच्याशी आपण पुन्हा एकदा बोलूच. तुर्तास आपण याच ठिकाणी थांबतोय. दादा धन्यवाद. 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 मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन.